नमस्कार मित्रांनो, ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने मराठा आंदोलन चिरडण्याचा, दाबण्याचा, संपवण्याचा जो अतोनात प्रयत्न केला, त्यापैकी सगळ्यात आधी त्यांनी केलं होतं की त्यांनी त्यांचं पाणी वगैरे बंद केलं होतं, जेवण वगैरे जे दुकानं होते ते बंद केले होते। नंतर जेव्हा बाहेरून रसद यायला लागली आणि जसं त्यांना कळलं की बाहेरून रसद देऊन आता हे आंदोलन अजून पुढे जाणार आहे, तर त्यांनी ह्या प्रकारचे प्रयत्न केले की बाहेरून येणाऱ्या रसदला, बाहेरून येणाऱ्या जेवणाला बाहेर गावाच्या मुंबईच्या बाहेरच थांबवलं। अशा प्रकारचे अतोनात प्रयत्न केले गेले आणि जेव्हा हे सगळे प्रयत्न महाराष्ट्र सरकारला कुठेतरी वाटलं की आता तरीही आंदोलन थांबणार नाही आणि हे पुढे राहील, तर महाराष्ट्र सरकारने काही त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत, ज्या विशिष्ट प्रकारच्या त्यांच्या योजना म्हणू शकता तुम्ही, त्यांना हाताशी धरून हे बंद पाडण्याचा प्रयत्न केला आहे। आंदोलन जेव्हा थांबलं नाही तेव्हा त्याला भरकटण्याचा खूप प्रयत्न केला गेला, त्याला बदनाम करण्याचंही खूप षड्यंत्र करण्यात आलं। इतकंच नाही तर खूप मोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीही वापरण्यात आल्या, जेणेकरून ते आंदोलन चिघडेल। मुंबईकरांचे हाल होता हा एक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला। तिच्यामध्ये काही जागृत पत्रकार पार मुंबईच्या लोकलमध्ये जाऊन त्यांनी तिथल्या जे प्रवासी होते त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांच्याशी संवाद साधला आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला की मुंबईकरांचे किती हाल होत आहे। हे व्हिडिओ बघा, याच्यातून तुम्हाला समजेल आणि मुंबईकरांनी त्यांना काय उत्तर दिलं आहे तेही तुम्हाला या व्हिडिओच्या अंतामध्ये समजेल। ह्या पत्रकारितेवरून तुम्ही ठरवून घ्या हे व्हिडिओ बघितल्यानंतर नेमकी ही पत्रकारिताच आहे की काही वेगळं आहे। तर तुम्ही काय सांगाल, जे सर्वसामान्य म्हणून जे आंदोलन सुरू आहे सध्या संपूर्ण मुंबईमध्ये असेल, एक सर्वसामान्य म्हणून तुम्ही कसं पाहता या आंदोलनाकडे? सर्वसामान्य माणूस म्हणून मी असं पाहतो की त्यांची काय चूक नाहीये, त्यांनी ऑलरेडी पहिलंच अल्टिमेटम दिलं होतं आणि त्यांची मागणी रास्त आहे, त्यांना मिळाली पाहिजे। परंतु ज्या प्रकारे आपण पाहिलं तर मुंबईमध्ये रस्ता रोको करण्यात आला, सीएसएमटी स्थानकामध्ये देखील त्यांनी कुठला रस्ता रोको केलेला नाहीये। त्यांना साहेबांनी जे आदेश दिलेले आहेत ते त्यांचं कडेकोट पालन करतायत। त्यांनी कुठलेच सर्वसामान्य मुंबईकर असतील, प्रवाशांचे त्यांना कुठे त्रास होतो असं वाटतं? थोडासा त्रास सहन करावा लागेल। त्यांचं जर चांगलं होत असेल तर मुंबईकरांना हा त्रास सहन करावा लागेल। देखील त्या ठिकाणी पाहिलं तर सर्वसामान्यांना देखील याचा त्रास जो आहे तो त्याला जाणवताना दिसून येत आहे। कारण ह्या व्हिडिओच्या शेवटी जो व्यक्ती इंटरव्ह्यू देतोय तो बोलताना ही गोष्ट बोलला की त्यांच्यासाठी थोडेफार हाल मुंबईकर सहन करायला तयार आहे। रेग्युलर मुंबईच्या लोकलमध्ये प्रवाशांचे हाल होतात कारण की गर्दी तेवढी असते, तरी बोलताना ते जो इंटरव्ह्यू देणारा व्यक्ती होता तो बोलला की थोडेफार हाल आम्ही त्यांच्यासाठी सहन करायला तयार आहे। आणि शेवटी बघा तुम्ही त्या व्हिडिओच्या टाळ्या वाजल्यात, मागच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या त्याच्यासाठी। तरी पत्रकार सांगताना काय सांगतोय? पत्रकार सांगतोय की अशा प्रकारे तुम्ही समजू शकता की मुंबईकरांचे हाल होत आहेत, त्रास होतो असं वाटतं? थोडासा त्रास सहन करावा लागेल। त्यांचं जर चांगलं होत असेल तर मुंबईकरांना हा त्रास सहन करावा लागेल। देखील त्या ठिकाणी पाहिलं तर सर्वसामान्यांना देखील याचा त्रास जो आहे तो त्याला जाणवताना दिसून येत आहे। कारण आता हा जो दुसरा व्हिडिओ ना, याच्यामध्ये पत्रकार सीएसटी स्टेशनवरती जे येणारे लोकल आहे तिच्यामध्ये प्रवाशांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय। मुंबईकर बाहेर रेल्वेने येत आहेत, लोकल्स या ठिकाणी येत आहेत, पीक कार्स आहेत। आता सुद्धा एक लोकल आली आहे। आता हे लोक जे बाहेर येणार आहेत ते कशा पद्धतीने बाहेर पडतील हे मी तुम्हाला दाखवतो। म्हणजे अर्थात या ठिकाणी मोठी गर्दी होते आणि त्यांना अडचणींना, महिलांना खास करून अडचण होते बाहेर जाण्यासाठी। आपण त्यांच्याशी काहीची बोलायचं इथं प्रयत्न देखील करूयात। आता ही लोकल आलेली आहे बघा सीएसटी स्थानकावर या ठिकाणी, आणि आता काय इथं परिस्थिती होते हे तुम्ही आता बघा। मुख्य द्वारासमोर पहिलाच प्रश्न त्यांनी विचारला जे प्रवासी येणार आहेत त्यांना की आंदोलनामुळे तुम्हाला ऑफिसला जायला लेट होतंय का? मॅडम कुठं जायचंय तुम्हाला? रोज आंदोलनामुळे काय म्हणजे कशा पद्धतीने लेट होत असेल ऑफिसला? नाही लेट नाही होत. पण एवढी गर्दी आहे, रोज अशी गर्दी असते का एवढी? हा असते ना, बट एवढं लेट नाही होत। अर्थात महिलांना या ठिकाणी आपण आणखीन काही लोकांशी बोलायचा प्रयत्न या ठिकाणी करूयात। स्वतःच म्हणतोय पत्रकार की एवढी गर्दी आहे। कारण खूप गर्दी आहे। आता हे जे प्रवासी बाहेर पडलेले आहेत त्यांना कशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींना आता तोंड द्यावं लागते हे त्यांचे। तिसरा प्रश्नही त्यांनी तोच विचारला की गर्दी होते आणि प्रवासी बोलला की हो गर्दी आहे आणि सीएसटीला नेहमी गर्दी असते। आता ऑफिसला जात आहेत, एवढी गर्दी दररोज असते, कुठं जायचंय? अनेक रस्ते बंद आहेत सध्या। नाही, गर्दी तर असते, आता या आंदोलनामुळे गर्दी होणारच आहे, नेहमी राहते, सीएसटीला असतेच गर्दी। की एवढी गर्दी आहे।
बाहेर पडताना देखील खूप गर्दी. नाही, गर्दी राहणार, आंदोलन आहे तर गर्दी राहणार. आता सरकारने तोडगा काढावा असं त्यांचं देखील म्हणणं आहे. काय वाटतं एकंदरीत एवढी गर्दी होते इथं? गर्दी आहे, एवढी गर्दी आहे. तर तोडगा काढायला पाहिजे 100%. शेतकऱ्याच्या वाहनात की तोडगा काढायला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी तोडगा काढावा सगळ्या, म्हणजे अर्थात इथं जर आपण बघितलं तर हे सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण बघतोय. आणि शेवटी तो स्वतः म्हणतो हे सगळे आपले मराठा बांधव आहेत. त्याच्यानंतर हे सगळे मराठा बांधव आहेत जे सगळेजण या ठिकाणी सीएसटीच्या स्थानकावर दिसत आहेत. ह्या व्हिडिओतून तुम्हाला समजेल की त्याने अतोनात प्रयत्न केले प्रवासाच्या तोंडातून हे काढण्याचा की मराठा आंदोलनामुळे, या आंदोलनामुळे त्यांना त्रास होतो आहे का. पण असं कुणीही काहीही बोललेलं नाही. तिसरा पत्रकार आहे, याने पण सुरुवातपासूनच म्हणजे प्रश्नाची सुरुवातच केली की गर्दी आहे, गर्दी आहे, गर्दी होत आहे. आता ही गर्दी जी झाली आहे, त्या गर्दीचा काय त्रास होतो का मुंबईकर म्हणून? काय नाही होत, काय नाही होत, काय नाही. बर. या माणसाने उलट उत्तर दिलं त्याला की जी गैरसोय होते आंदोलकांची, तर सरकारने त्यांची सोय करायला पाहिजे. त्यांच्या मागण्या ते मान्य करायला पाहिजे नाही. सरकार फक्त त्यांनी तडीच लावते. बर. आता त्यांची परिस्थिती बघताय तुम्ही, ते कशा रस्त्यावर वगैरे त्याला जेवण पण देत नाही. त्यांनी गावाला जेवण आणतात बिचारे. गावावरून जेवण इथं आणतात. मुंबईचे लोक काही मदत करतात, बाकी काय त्यांना. बर तिथे त्यांना राहायची सोय तर केली पाहिजे का नाही. बर. नंतर हा पत्रकार विचारतोय की सीएसटी स्टेशनवरती हे आंदोलक नाचतायत, गातायत. तर तो माणसाने रिप्लाय दिला की त्या आंदोलकांची सोय करा, त्यांना सुविधा द्या. आता ते सीएसटी वर स्टेशनवर वगैरे काय गाडी म्हणतात, नाचतात, खेळ खेळतात. हे बघून काय कसं करणार वाटतं? ते? तुम्ही त्यांना सुविधा करा ना, कुठे राहायची जेवण. बर. बाकी काय होणार? त्यांची सुविधा करायला पाहिजे. करायला पाहिजे ना. बर. ना आंघोळीची सुविधा काहीच नाही ते. हम्म. काहीतरी करा त्यांच्यासाठी. बघ काय प्रॉपर मुंबईकर आहे तुम्ही, तुमचं असं मत हा, आहे. बरोबर ना. बरोबर. नंतर पत्रकाराने एक दुसऱ्या व्यक्तीला पकडलं आणि त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. सेम प्रश्न विचारला, तुम्हाला काही त्रास होतो आहे का. काका नमस्कार, काय नाव तुमचं? अशोक नागरे. अशोक नागरे. नागरे. तुम्ही राहायला कुठं प्रॉपर? मुंबईत. की स्थानिक म्हणून तुम्हाला काही त्रास होतो आहे का. त्याच्यावरती त्या व्यक्तीने रिप्लाय दिला, नाही मला काही त्रास होत नाहीये. पण आता इथं मराठा समाजाचं एक उपोषण सुरू आहे, त्याला तुम्हाला स्थानिक मुंबईकर म्हणून काही त्रास वगैरे होतो? काहीच नाही. त्यांनी त्यांच्या आरक्षणासाठी भांडावं. बरं. काय बर. आता अशा चर्चा ऐकायला मिळतात की स्थानिक मुंबईकरांना त्रास वगैरे व्हायला लागलाय आंदोलनाचा. द्यायचे, ज्यांना त्याचा हक्क आहे त्याला मिळालाच पाहिजे. बर बर. त्यासाठी ते आपण उपोषण करतात. बरोबर बरोबर. त्यांचा थोडासा त्रास झाला तर सहन बी करायला पाहिजे. बर. नंतर याने प्रश्न चेंज केला आणि विचारतो की हे आंदोलक जे आले आहेत यांचं वर्तन वगैरे कसं आहे. तर त्या माणसाने रिप्लाय दिला की नाही, वर्तन वगैरे सगळं चांगलं आहे. बरं. आता ही जी लोक आहेत, एवढे सगळे मोठ्या संख्येने इथे येत आहेत, जात आहेत, त्यांचं वर्तन कसं आहे? एकदम चांगलं आहे, व्यवस्थित. बरं बरं. काय कोणाची वाईट वागत नाही ते. बरं बरं. त्यातलं जातात, याच्यामध्ये थांबतात वगैरे. तर एका दुकानात गेला आणि त्या दुकानदाराशी संपर्क साधला. तर तुमचं दुकान इथं आहे, इथनं अनेक मराठा लोक येतात, जाते. दुकानदाराला पण प्रश्नाची सुरुवात हीच केली की तुम्हाला काही त्रास होतो आहे का. काय तुम्हाला त्रास आहे का ह्या लोकांचा? बिलकुल दुकानदाराने क्लिअर रिप्लाय दिला की नाही, आम्हाला काही त्रास होत नाही. त्रास नाही, बिलकुल त्रास नाही. ते त्यांची चाय पिऊन जातेच, परत आम्हाला पैसे पण सगळे देऊन जाते. पैसे पण काय तरी पण त्रास नाही. काय कोणी फ्री पण नाही पेले चाय. बर. हा, सगळे एकदम मस्त माणूस आहे. याने परत तोच प्रश्न विचारला की वर्तन वगैरे कसं आहे. त्यांचं वर्तन वगैरे कसं आहे तुमच्यासोबत? एकदम चांगला आहे, चांगला आहे, मस्त आहे. काय 3 दिवस मध्ये आम्हाला काय झगडा बिगडा काय नाही. त्यांनी चाय पिऊन गेले आणि पैसे दिले आम्हाला सगळे. ते वर्तन एकदम व्यवस्थित आहे. दुकानदार बोलला वर्तन वगैरे एकदम चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. हा, एकदम व्यवस्थित. आता तुम्ही काय व्हिडिओ बघितले का ते? तिसरा प्रश्न विचारला दुकानदाराला की रस्त्यावरती जेवण वगैरे करताय, आंघोळ वगैरे करताय, तर कसं वाटतंय तुम्हाला. जसं की ह्या गोष्टी याच्या कॅमेऱ्याने किंवा याने कधी मुंबईत पाहिल्याच नसतील, पहिल्यांदा घडतंय असं. बाहेरून जेव्हा एवढे सगळे लोंढेचे लोंढे येत आहेत ते तसंच करतात, ते आजपर्यंत कधी दाखवलं नाही. फक्त हे मराठा आंदोलकांना बदनाम करण्यासाठी लगेच तुम्हाला कसं वाटतंय. त्यावरती त्या दुकानदाराने क्लिअर उत्तर दिलं त्याला की आंदोलकांची सोय करायला पाहिजे. रस्त्यावर खेळ वगैरे हा, करतात, त्यांच्या तकलीफ पण आहे. रस्त्यावर सर अंकुर करते, जेवायला बसते. काय बोलणार. तर मुंबईकर म्हणून काय वाटतंय तुम्हाला हे बघून, सगळं रस्त्यावर जेवायला बसलेले वगैरे बघून? नाही, त्यांना द्यायला पाहिजे तर सरकारला विचारला पण करायला पाहिजे. सरकारनं विचार करायला पाहिजे. थोडक्यात त्या पत्रकारांनी कंबर कसली होती की मराठा आंदोलनाबद्दल, मराठा आंदोलकाबद्दल कोणी काही निगेटिव्ह कमेंट्स बोलते का, कुठून काही निगेटिव्ह प्रतिक्रिया येते का, जेणेकरून हे दाखवू शकतील. पण तसं काहीही झालं नाही. मुंबईकरांनी पूर्ण प्रकारे मराठा आंदोलकांना सपोर्ट केला
आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचा कोणता निगेटिव्ह कमेंट पास केला नाही आणि असं काहीही बोलले नाही, कारण की त्रास झालेलाच नाही होता. आणि निगेटिव्ह कमेंट्स नाही मिळाले किंवा निगेटिव्ह फीडबॅक नाही मिळाला, क्रिएट करण्याचा खूप मोठा प्रयत्न करण्यात गेला की कुठून काहीतरी निघेल, कोणी तर काही बोलेल, पण कोणी काही बोललं नाही. कोणीही काही निगेटिव्ह बोलेल नाही, सगळे पॉझिटिव्ह बोलेल, कोणाला काही त्रास झाला नाही. तर हा जो प्लॅन आखला गेला होता सिस्टमॅटिकली की कुठून तरी बदनामी करू, तो पूर्णपणे फ्लॉप गेला.